त्यांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे हा, की ते म्हणले तसं टीका करणारे करून जातात, पण त्याला उत्तर कसं द्यायचं हा ज्याच्यावर टीका केली जाते त्याचा अधिकार आहे. माननीय शिंदे साहेबांची देखील हीच भूमिका होती. 2.5 वर्ष पूर्वी आम्ही जी भूमिका घेतली तेव्हा ह्याच उबाटाच्या लोकांनी आम्हाला खोके म्हणले, आम्हाला गद्दार म्हणले, आम्हाला प्रेत म्हणले, आम्हाला गटारातलं पाणी म्हणले, पण रेडे म्हटले. गिरीशच्या लक्षात आहेत बघा आम्हाला काय काय शब्द वापरले ते. पण तरी सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी काय सांगितलं की त्याला काय म्हणायचं ते त्याला टीका किती खालच्या थराला जाऊन करू द्या, आम्ही चांगल्या कामातनं त्याला उत्तर देऊ. आणि जी भूमिका माननीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष घेतली ती चांगल्या कामातनं उत्तर दिलं म्हणून आम्ही 40 वरनं शिवसेनेचे आमदार 57 केले. ही कामाची पद्धत आहे. लोकांना कोण किती खालच्या थराला जाऊन बोलतं, कोण किती कुणाला शिवीगाळ करतं हे तेवढ्यापुरतं बरं वाटतं ऐकायला, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतात हे त्याला समजत नाही. आणि मी तर म्हणेन उबाटाच्या राऊताने असं बोलत राहावं, त्यामुळं कधीतरी केव्हा तरी वेळ अशी येईल की त्याला त्यांची निश्चितपणानं समाजामध्ये जनतेमध्ये आपण कुठं आहोत हे त्याला त्यांची जागा नक्की कळेल. देश दुनिया की खबरों से जुड़े रहने के लिए ऑन टीवी न्यूज को फॉलो करें।